नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. आज आपण जी केस बघणार आहोत ती 32 वर्षांचे गृहस्थ आहेत. ते फरशीवरून पाय घसरून पडले आणि पडताना त्यांनी हाताचा आधार घेतला, हात टेकवला आणि त्या टेकवण्याचा जोर असा होता की हाताचं हाड मोडलं. तर खरंच म्हणजे आपली हाडं आता इतकी ठिसूळ झालेली आहेत का? हे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे की 32 वर्षाचा तसं बघायला गेलं तर तरुण म्हणायला पाहिजे. हो, बरोबर ना. म्हणजे पित्ताचा पिरियड असतो, म्हणजे त्यावेळेला एनर्जी लेवल चांगली असते. ह्या वयामध्ये हाड तुटायलाच नको. पण आता पोस्ट कोरोना बऱ्याच वेळेला असं लक्षात येते की पोस्ट कोरोना शरीरामध्ये जे झालेले बदल आहेत तर त्याच्यातून हाडं आपली ठिसूळ होत आहेत. म्हणजे जर का तुम्ही ऐकलं असेल तर एव्हियन अव्हास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे अनेक जणांची खुब्याची हाडं वितळत आहेत. म्हणजे आपला जो बॉल जॉईंट आहे तो तिथला बॉलच वितळून जातो आणि त्याच्यामुळे मग लोकांना खुबे बदलण्याची सुद्धा पाळी येते. तर मग त्याच पद्धतीने अनेक जणांची हाडं सुद्धा ठिसूळ झालेली आहेत. म्हणजे हे एकाच्या बाबतीत नाहीत, अनेक जणांच्या बाबतीत असं होतं की कॅल्शियम चेक केलेलं असतं. म्हणजे तरुण लोकांमध्ये कॅल्शियम चेक केलं जातं, कमी आलेलं असतं. व्हिटॅमिन D3 चेक केलं जातं, कमी येतं. म्हणजे इव्हन आता जे काही नवीन रिसर्च आहेत ते असं म्हणतात की बाबा आपल्या याच्यामध्ये जे क्लोरीन वापरलं जातं पाण्यामध्ये, या क्लोरीनमुळे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं आणि त्याच्यामुळे मग ही हाडं ठिसूळ होण्याची समस्या आलेली. पण तरी सुद्धा जर का एकूण बघितलं ना तर पोस्ट कोरोनामध्ये मात्र हा प्रॉब्लेम वाढत गेलेला आहे. अगदी. मग आता आयुर्वेद काय सांगतं की अशा प्रकारे आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी पूर्वीच्या काय गोष्टी होत्या ज्या पुन्हा अंमलात आणल्या पाहिजेत हेही बघूयात. पण त्याआधी श्रोते हो, डायबेटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्यांचे आजार यावरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग आपण काय करू शकतो हाडांना बळकटी आणण्यासाठी? बेसिकली म्हणजे आता पूर्वी कसे 3 सीझन होते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आता तसं काही राहिलं नाही. उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो आणि कधी थंडी पडते आणि कधी ऊन पडतं. त्याच पद्धतीने शरीराचं सुद्धा कसं आहे माहिती आहे ना की म्हणजे साधारण पहिल्या 20 वर्षापर्यंत कफ प्रकृती, मग पित्त आणि 40 नंतर वात असं होत होतं. म्हणजे ड्रायनेस जो आहे किंवा हाडं ठिसूळ होण्याचा जो प्रकार आहे तो साधारण 40 नंतर होत होता. पण आता मात्र आपण बघतो की तरुणांमध्ये सुद्धा वाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण बघतो ना की मुलं हल्ली अग्रेसिव्ह झालेली असतात. म्हणजे थोड्याशा गोष्टींवरून एकदम अग्रेसिव्हनेस, हायपर ऍक्टिव्ह होतात. हे म्हणजे अति वाढलेला पित्त आणि वाताचं लक्षण आहे. म्हणजे जर का त्यांचा पित्तवात कमी केला तर आपल्याला ह्या गोष्टी कंट्रोल करता येतात. म्हणजे कसं असं माहिती आहे ना की मनावर कंट्रोल ठेवता येत नाही म्हणतात, पण शरीरातले केमिकल कंट्रोल करायचे असतील तर ह्या एनर्जी लेवलच्या गोष्टी ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने म्हणजे शरीरामध्ये पित्त आणि वाताचं कंट्रोल झाल्यामुळे काय झालेलं आहे की हे हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी जर का तुम्ही प्रॉपर जर का पंचकर्म केलं, म्हणजे विरेचन घेतलं, स्नेहस्वेदन बस्ती घेतला, त्याच्यानंतर वात आणि पित्त कमी करणारी किंवा कंट्रोल ठेवणारी औषधं जर का प्रॉपर म्हणजे आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतली तर आपल्याला ही हाडं ठिसूळ होण्याची समस्या काय करता येते, टाळता येऊ शकते. त्यामुळे आजकाल जर का बघायला गेलं ना तर प्रत्येकाने एक आपला फॅमिली आयुर्वेद तज्ञ बघायला पाहिजे, तरच त्यांचं आरोग्य चांगलं राहील. अन्यथा मात्र कॉम्प्लिकेशन झाल्यावर आयुर्वेदाकडे येऊन ते रिपेअर करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज कधी पण बेटर दॅन क्युअर. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, हाडांचे कुठल्याही प्रकारचे आजार असोत किंवा डायबेटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.